नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. आझाद गल्ली परिसरातील श्री म्हसोबा देवालयात आज अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात म्हसोबा देवाला पवमान अभिषेक करण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी करत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंत्रोच्चार, ढोलताशांचा गजर आणि पारंपरिक विधींनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पवमान अभिषेक हा पारंपरिक धार्मिक विधी मानला जात असून देवतेच्या कृपेची प्राप्ती आणि परिसराच्या मंगलमयतेसाठी हा अभिषेक करण्यात येतो. यावेळी पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा, अभिषेक आणि आरती करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात युवक व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला. या पवित्र प्रसंगी सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या नगरसेवक आदिल फरास यांचा मानाचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष विराज ओतारी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमात सचिन घोटणे, तानाजी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा, बंधुभाव आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच युवकांनीही अशा परंपरा जपण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने प्रसाद ग्रहण करत कार्यक्रमाचा आनंद घेतला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.